हाय हॅलो सर्वांना शुभ सकाळ। चला हा व्हिडिओ येतोय तुम्हाला 23 मेचा। 23 मेला आम्ही नाशिकला गेलो होतो गंगेवर। तिथून आम्ही देवदर्शन घेऊन आता घरी आलेलो आहे। घरी यायला आम्हाला जवळपास 11 सव्वा 11 वाजले होते। आल्यानंतर मग पूजा पण फ्रेश झाली, कपडे वगैरे चेंज केले आणि आम्ही पण थोडासा आराम करत होतो। रात्रीचे आता 12 वाजत आलेले आहे आणि आम्ही सर्वजण आता हॉलमध्येच बसलेलो आहे, कारण पूजाचे मिस्टर येणार होते पूजासाठी केक घेऊन। 24 मेला पूजाचा बर्थडे असतो आणि खूप साऱ्या ताईंनी पूजाला भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहे, तर सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद करते। पूजाचे मिस्टरांना रात्री 12 वाजता दरवर्षी पूजासाठी केक आणतात आणि मस्त छोटंसं सेलिब्रेशन घरातल्या घरात करतात। तर मोठं सेलिब्रेशन पण होईल, पण ते नंतरच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळेल। तर आता इथे मस्त केक आणलेला आहे, तर पूजा बघत होती, पण तिचे मिस्टर काही तिला ते बघू देत नव्हते, कारण ते सरप्राईज होतं। नंतर मग ते म्हणे कापतानाच बघ तू। तर हे बघा खूप छान असा मस्त त्यांनी पूजासाठी ना केक बनवलेला होता, असा फ्लावर्सचा बनवलेला होता। त्यावरती ना सर्व काही से फ्लावर्स फुलं लावलेली होती गुलाबाची आणि खूप सुंदर बनवलेला होता। आणि हा केक आहे ना आपल्या छोट्याशा धन्विक बाळाकडून आहे, कारण त्याच्या जन्मानंतर त्याच्या मम्मीचा हा पहिला बर्थडे, तर त्याने म्हणजे पूजाच्या मिस्टरांनीच आपल्या बाळाकडून हा मम्मीसाठी छान असा छोटासा क्यूट केक, त्यावरती मॉम नाव असं लिहिलेलं आहे। तर हे बघा धन्विक पण छान मस्त केककडे बघत होता। अर्चनाताई भाऊ सर्वजण बसलेले होते आणि आता आम्ही सर्वजण पूजाचं बर्थडे सेलिब्रेशन घरातल्या घरात छोट्याशा पद्धतीने करू। तू काय झालं पाणी पिऊन आली का? इकडे बाय ए बोरा ए लाडू हुई हुई आला ताई बाई एक कसं आहे त्याचा केक लक्ष आव असं नाही त्याचा केक लक्ष नवीन दिसणार काय फोटो चांगले नाही टीव्ही मध्ये बल्ब दिसतंय एवढं। आता काय करू शकत ना आपण। धन्विकचे पप्पा धन्विकचा फोटो काढताना त्याला हसवत होते, पण तो काही हसत नव्हता, कारण त्याचं अख्खं लक्ष आहे ना केककडे होतं। मुलांच्या समोर असं काही ठेवलं की त्यांना असं वाटतं की लगेच खावं, आणि आम्ही सर्वजण त्याला हसवण्यासाठी पण हसत होतो, मोठमोठ्याने ट्राय करत होतो की तो हसेल, पण तो काही हसला नाही। लाडू लाडू ते चाका लागल काय कुठून खाली कर कुठून मागून नाही। ए पिल्ल्या डोळ्यात जाईल, त्याला वाटतं मलाच कापायचंय। मला माहितीच नाही काय दे जे जे घालायचं। कापलं नंतर का Happy birthday to you, happy birthday dear Pooja, happy birthday to you। अशा प्रकारे छोटंसं सेलिब्रेशन घरातल्या घरात रात्री 12 वाजता झालं आणि त्यानंतर मग सर्वांनी फोटो वगैरे काढले। बाळासोबत पण पूजाने मस्त फोटो काढला केक हातामध्ये घेऊन, आणि मग सर्वांनी पूजाला केक खाऊ घातला।
पूजाच्या मिस्टरांनी ना तिचा हा जुनावाला फोटो स्टेटसला टाकलेला होता आणि यामध्ये पूजा बघा किती बारीक दिसते ना. लग्नाच्या आधी हा फोटो तिने काढलेला होता आणि आता पूजेची तब्येत थोडीशी वाढलेली आहे, कारण प्रेग्नेन्सीमध्ये किंवा मग डिलिव्हरीनंतर थोडंसं वजन वाढतं, कारण त्यावेळेस आपण आपली स्वतःची काळजी घेत नाही, आपण बाळासाठी चांगला आहार घेत असतो. आणि पूजा तिच्या बाळासाठी खूप खूप खुश आहे, खूप हॅपी आहे, याच्यातच सर्वांना समाधान आहे. एका आईसाठी ना सर्वात महत्त्वाचं तिचं बाळ असतं. तिच्या बाळासाठी ती सर्व काही गोष्टींचा त्याग करत असते. रात्रभर जागरण करणं, बाळाची काळजी घेणं, यामध्ये आपण स्वतःकडे अजिबात लक्ष देत नाही आणि मग आपल्या शरीराचा आकार वेगळाच होतो. पण चला आता आम्ही सर्वांनी थोडा केक खाल्ला, कारण आता सध्या केक खायचाही कंटाळा आला, कारण महिन्यातून एकदा तरी कोणाचा ना कोणाचा बर्थडे असतो आणि सारखा केक खाणंही चांगलं नसतं, पण अशा काही कार्यक्रमांना केक कट करावाच लागतो. तर इथे आता पूजाने सर्वांसाठी मस्त कच्ची कैरी सोडा दिलेला आहे ग्लासमध्ये. राहुल गेला होता घ्यायला. आणि सध्या आता उन्हाळा आहे, तर उन्हाळ्यामध्ये खूप गरम होतं ना, म्हणून मग थंडगार सर्वांनी सोडाच पिला. जेवण झालं होतं सर्वांचं. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ तुम्हाला येतोय 24 मेचा. तर दुपारची वेळ झालेली होती. सर्वांचं जेवण वगैरे झाल्यानंतर पूजाचे पप्पा आणि अर्चनाताई, भाऊ सर्वच जण आता शॉपमध्ये आलेले, कारण सर्वांना कपडे घ्यायचे होते ना म्हणून. तर अधिक मास आहे, तर अधिक महिन्यामध्ये आपण सर्वांना कपडे घेतो, तर म्हटलं चला अर्चनाताई, कृष्णा आणि भाऊंना कपडे घ्यायचे आम्हाला. तर त्यांच्यासाठी आम्ही मग ह्या पवाराच्या शॉपमध्ये आलो. मी घरीच होती, कारण मी नंतर येणार होती राहुलसोबत गाडीवर. माझं थोडंसं काम बाकी होतं घरातलं आवरायचं, त्यामुळे मग पूजा चालू होती. आता भाऊंना ना इथे कापड फाडताय, कारण त्यांना रेडीमेड ड्रेस नाही आवडत. ते ना असा कपडा वगैरे घेऊनच मग ड्रेस शिवून देतात. आणि आमच्या इथे एक टेलर आहे, तर त्यांच्याकडेच मग त्यांचा कपडा देऊन ते 1 दिवसात शिवून देणार होते. म्हणून मग त्यांनी इथे पॅन्टचा कपडा चॉईस केला. त्यानंतर मग शर्ट घेतलं त्याच्यावरती मॅचिंग, आणि त्यांचा ड्रेस मग खरेदी करून झालेला होता. आणि हे बघा दोघी फुयाबाच्या आहे ना भाऊंचा शर्ट चॉईस करत आहे, आणि भाऊ बिचारे आपले बाजूला बसलेले आहे. तर त्यांनी शर्ट चॉईस केला आणि नंतर मग तो कापायला दिला. अर्चनाताईंना पण साडी घेतलेली आहे आम्ही बहिणीकडून. तर एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व साड्या दाखवलेल्या आहे. तर चला ड्रेस मस्त घेऊन झालेला होता. चला दुपारचे आता 2:30 वाजले. घड्याळामध्ये भयंकर गरम होतं आहे, खूप कडाक्याचं ऊन आहे बाहेर, पण आम्ही एवढ्या उन्हातसुद्धा मार्केटमध्ये चाललो आहे. तर चला सर्वजण गेले पुढे, आता मी पण चालली आहे. आणि कशासाठी चाललो आहे, काय घ्यायचं आहे, काय करायचं आहे, सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये समजेल. तर नक्की आजचाही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. चला केसही वरती बांधले मी. दुपारची वेळ होती ना, बाहेर आहे ना खूप कडाक्याचं ऊन होतं, पण म्हटलं चला आमच्याकडे इतका वेळ पण नव्हता. संध्याकाळी आम्हाला मूव्ही बघायला जायची ना, म्हणून आम्ही दुपारी आलो इकडे. आणि इथे ना आता सर्वजण कपडेचं बघताय. मिस्टर पण बसलेले होते आणि मला बाहेरून आल्यानंतर फार गरम झालं, म्हणून म्हटलं चला थोडा वेळ ना पंख्यासमोर बसू. आणि या दुकानामध्ये ना AC वगैरे नाही लावलेले, फार गरम होत होतं. अरे म्हटले फाटेल तर केलं नव्हते. अहो फाटेल नाही, ते फॅशन आहे, फॅशन. हे लोकांनी काय केलं, हे लोकांचे ना मालकात डिझाईन कृष्णा तुला फाटेल आवडते का? नाही. मामा नाही तर तुम्ही पण नाही का? काय म्हणतो बरं जाऊ दे, आपण आहे ना दुसरे घेऊ. आजकाल मुलांना ना अशी फाटलेली जीन्स घालायची म्हणजे फॅशन वाटते, पण बाकीच्या वयस्कर लोकांना नाही आवडत ते. पूजाने माझाच ड्रेस वेअर केलेला आहे, तर हा तिला खूप छान दिसत होता. तर नवीनच होता, अजून मी एकदाही तो घातलेला नाही आहे, म्हणून मग मी तो पूजालाच दिला. म्हटलं नवीन ड्रेस आज घाल, तुझा आज बर्थडे आहे तर. आणि इकडे आम्ही आता कृष्णासाठी शर्ट बघतोय रेडीमेड. तर भरपूर छान मस्त इथे शर्ट होते, तर आम्हाला जो आवडला मग तो आम्ही चॉईस केला. जीन्स चॉईस झालेली होती, त्यावरती फक्त मॅचिंग शर्ट घ्यायचा होता. तर मला हा थोडासा आवडला. थोडासा असा मेहंदी कलर आहे, काळा नाही तो मेहंदी कलर दिसतोय, एकदम डार्कमध्ये, त्यामुळे तो लांबून काळाच वाटतोय. पण कृष्णाला तो छान दिसत होता आणि त्यालाही आवडला. पूजाच्या पप्पांनी पण त्यांच्यासाठी एक शर्ट पीस घेतला आणि आम्ही बिल दिलं. त्यानंतर आता आम्ही चाललो आहोत गंगाधर सिनेमागृह आहे ना, तिथे मूव्ही बघायला. 2-3 दिवसांपासून आम्हाला यायचं होतं, पण हाऊसफुल असल्यामुळे आम्हाला ना तिकीट काही मिळत नव्हती. आज फायनली 3:30च्या शोची तिकीट राहुलने बुक केलेली होती. आणि तुम्ही बघताय
हॉलच्या बाहेरच इतकी अफाट गर्दी होती ना मूव्ही बघायला, कारण मूव्हीच असा होता श्री स्वामी समर्थ महाराजांचा देऊळ बंद 2. तर इतका छान चित्रपट आहे ना हा, तर त्याबद्दल काय सांगू तुम्हाला पुढे सांगतेच मी. तर आता आम्ही चाललो आहे वरती, बाल्कनीची तिकीट काढलेली होती आम्ही, तर वरतून छान वाटतं बघायला. खाली तिकीट कमी असतं 60 रुपये आणि वरती असतं 120 रुपये. मागे मला एका ताईने विचारलं होतं तिकीट कितीला, म्हणून सांगते तुम्हाला. आणि इथे AC वगैरे आहे, त्यामुळे ना इतकी गरमी वाटत नाही, थंडी वाटते, मस्त छान वाटतं, गारगार वाटतं आतमध्ये गेल्यावर. देऊळ बंद मूव्ही याआधी पण झालेला आहे बऱ्याच वर्षांपूर्वी, आणि तेव्हा पण सर्वांना तो खूप आवडला. आणि आता त्याचा पार्ट 2 आलेला आहे, पार्ट 3 सुद्धा येणार आहे. आणि खूप छान हा मूव्ही आहे. खरंच मूव्ही बघताना सुरुवातीला जेव्हा महाराज प्रकट झाले ना, त्यावेळेला मनामध्ये एक वेगळंच वादळ निर्माण होतं आणि अंगावरती शहारा येतो. खरं तर माझे डोळे एकदम असे पाणावून गेले होते त्यावेळेला. खरं तर हा मूव्ही ना प्रत्येक शेतकऱ्याने बघायलाच हवा, कारण त्यांच्याच जीवनावर आधारित हा मूव्ही काढलेला आहे. हजारो शेतकरी फासे घेतात, मरतात, शेतीचं नुकसान होतं, त्यांना खूप काही सहन करावं लागतं, आणि म्हणूनच हा चित्रपट काढलेला आहे. तर खरंच सांगते, खरं तर या चित्रपटामधून एकच सिद्ध होतं की कर्म कोणालाही चुकत नाही. त्यामुळे माणसाने ना चांगलेच कर्म केले पाहिजे, त्याचं फळ नेहमी चांगलंच मिळतं. सुरुवातीला किती आपण कष्ट केले किंवा मग किती त्रास सहन केला, पण आपल्याला कधीतरी त्या कष्टाचं फळ नक्कीच मिळतं. खरं तर महाराजांनी हीच शिकवण दिलेली की कर्म कोणालाही चुकत नाही, कर्मानुसारच आपल्याला सर्व काही फळ मिळत असतं. भगवानसुद्धा यामधून गेलेले आहे, देवांनासुद्धा सर्व काही भोगावं लागलं. श्रीकृष्णांचा जन्म कारागृहात झाला, श्रीरामांचा वनवास 14 वर्षाचा झाला, दशरथ पुत्रयोगाने मरण पावले. तर हे सर्व काही कर्मच असतात, कर्मानुसार आपल्याला प्रत्येकाचं फळ मिळतं. आणि प्रत्येकाने लहान मुलांसारखं निस्वार्थपणाने जगावं, तरच त्यांना परमेश्वर दिसतो. Who's this? From Akkanport. You remember me? India at the rate 11? Oh my God. Yes, my darling. कसं सायंटिस्ट? काय म्हणते तुझी अमेरिका? ज्या दिवशी तुम्ही इथे याल त्या दिवशी माझ्या मनात किती आस्तिकता आहे हेही तुम्हाला दिसेल. तुम्हाला यावंच लागेल महाराज. वेलकम टू अमेरिका. चला, मस्त होता मूव्ही. तुम्ही सर्वांनी बघितला नसेल तर नक्कीच बघा, खूप छान आहे, खूप भारी वाटतं, त्यातून काहीतरी शिकायला मिळतं. एक ताई माझ्या मागेच बसलेल्या होत्या आणि मला बोलल्या की मी तुमचे व्हिडिओ रोज बघते, आणि बाहेर आल्यानंतर त्या बोलल्या की आपण एक फोटो काढू, म्हणून मग मी त्यांच्यासोबत मस्त फोटो सेल्फी घेत होते. त्यानंतर आम्ही लगेच ताबडतोब आता घरी निघालो आहे, कारण पूजा पण आमच्यासोबत होती आणि धन्विक बाळ घरी झोपलेला होता. मस्त तो झोपला आणि त्यानंतर मग दोन्ही मामांनी त्याला सांभाळलं. गावात शॉपिंगला गेलो तेव्हा झोपलेला होता, पण तेव्हा तो झोपलेला होता. जेव्हा आपण गावात गेलो ना तेव्हा तो झोपला होता. तो 3:30 पावणे 4ला उठला आणि 2 तासापासून खेळतोय. बघितलं ना, पण यांनी दोघांनी छान काळजी घेतली त्याची. मामांनी लाडूला सांभाळलं. पूजा मूव्ही बघोस तो माझा तर जीव लागून राहिला होता, रडतो का काय. पण इतकं गुणाचं आमचं पिल्लू अजिबात लढलं नाही. हा ना पिल्लू, त्यांनी फ्रूट खाल्लं, पाणी पिलं, फिरायला गेला मामासोबत, इतकं छान खेळत होतं. पण छान मस्त राहिलं घरी, आज पण लढलं नाही. त्याला अशी थोडीफार सवय लागली ना, मग पुढे जॉबला गेल्यावर पण काही वाटायचं नाही, है ना. एवढं भारी खेळत होता तू. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, मी त्याला घेतल्यानंतर तो रडला पण नाही. मी त्याला आवाज दिल्यानंतर पण रडला नाही. तो खेळायचाच मूड मध्ये होता. तुला मामाची आठवण नाही आली आज? विसरून गेला तो मला आज. बाळा का रे?
लाडू जळायचं नाही तू ए लाडू टलते बाळा ए बे मम्मा काय म्हणते लाडू लाईट गेल्या ना याच्यावरती पाय ना कृष्णा तेवढी डिश दे रे काय खाऊ घातलं मामाने दाखव काय खाऊ घातलं मामाने हा अरे बापरे पपई आहे का ही खाऊ घातली खाल्ली का त्याने पपई ही खाल्लं तू बाळा आता नको देऊ मी आणि लय संस्कारी पोरं आहे हे दोघं जण मामा छोटा अण्णा मोठा अण्णा मग दुसरं काय खाऊ घालणार चॅट जीपीटी केलं मस्त चॅट जीपीटीला विचारलं की 7 महिन्याच्या बाळाला काय खाऊ घालायचं गावातून पपई आणली आणि खाऊ घातली केळ पण खातो त्याला हिंडायला आम्ही फिरायला पण घेऊन गेले होते थोडीदार नाव नेलं एवढं हिंडून आला तू बाळा चल आता परत आम्हाला मार्केटला जायचंय परत तुला मामा सांभाळल असं नको ग आत्या आहे आता काही नाही आपल्याला 15 मिनिट जायचं सांभाळायला, हा? आजी सांभाळ. तुला काय बोलायचंय बोल आ? ता 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 ता. बोल ना बाळा, काय बोलायचे का का व का का सगळ्या आजींना मावशींना गुड इव्हिनिंग आज माझ्या मम्माचा बर्थडे आम्ही संध्याकाळी बाहेर जाणार आहे फिरायला हा ना ता 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 ता. त्या करीचा नसतो ता 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 ता. गुणाचे शोन आहे माझं ते पूजाच्या आत्याने ना तिला बर्थडेसाठी पैसे दिले होते ड्रेस घ्यायला म्हणून मग आता मी पुन्हा निघालो आहे मार्केटमध्ये सिनेमा संपल्यानंतरच जायचं होतं पण धन्विक घरी होता ना तर पूजा नको बोलली पूजा बोलली आधी घरी जाऊ धन्विकला दूध वगैरे तिने पाजलं जरा वेळ त्याला घेतलं आणि नंतर मग आम्ही 7 वाजेला बाहेर आलो तर इथे सिलेक्शन शॉपमध्ये आलो आधी इथे मुलींचे ड्रेस छान छान मिळतात तर पूजाने इथे मग जीन्स आणि टॉप घ्यायचं होतं तिला तर बरेच टॉप ट्राय केले हा थोडासा मला आवडला होता गुलाबी तिने घातला पण तिला छान दिसत होता थोडासा असा मस्त मोकळा ढाकळाचा आहे जसं फिटिंगमध्ये कपडे ती कधी घालत पण नाही आणि असे हाफ कपडे पण ती कधी वेअर करत नाही त्यामुळे मग तिला हा आवडला पण नंतर तिने टॉप चेंज केला आणि दुसरावाला घेतला तोही तिला छान दिसत होता आता आम्ही ना पुढे एका ठिकाणी चाललेलो आहे पण पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते सर्व काही दिसेल हा व्हिडिओ इथेच संपवते चला सर्वांना बाय बाय गुड नाईट शुभरात्री